चंद्रपूर शहरालगत असलेली बल्लारपूर पेपर मिल 1956 साली या दुर्गम भागात कुठलेच उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजक धजावत नसताना थापर समूहानं हा उद्योग उभारला। अविभाजित चंद्रपूर जिल्ह्याच्या जंगलातील स्वस्त कच्चा माल म्हणजेच बांबू वापरून कागद तयार करण्यासाठी रेल्वेनं जोडलेल्या बल्लारपुरात हा उद्योग उभारला। इथे 80 टन कागदाचं रोज उत्पादन होतं। सुमारे 50,000 लोक थेट वा अप्रत्यक्षरित्या या उद्योगाशी जोडले आहेत। आतापर्यंत सर्वच राज्य सरकारने वन विभागाच्या माध्यमातून या उद्योगाला बांबू पुरवठा करण्यासाठी अनुकूल भूमिका घेतली होती। मात्र विद्यमान सरकारनं स्वस्त बांबूचं धोरण बदलण्यासाठी हालचाली सुरू केल्यात। परिणामी बांबू महाग मिळेल आणि उद्योग बंद पडेल अशी भूमिका घेत युनियननं राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। पेपर मिलचे कामगार 1 मे पासून राज्य सरकार विरोधात साखळी उपोषणाला बसलेत। मेरा आरोप है कि वन मंत्री ने जानबूझकर ये एग्रीमेंट नहीं किया, इसको रोक के रखा है। लेकिन यूनियन महाराष्ट्र के मुख्यमंत्री से भी मिलेंगी और राष्ट्रीय स्तर पर इंडस्ट्री मिनिस्टर और अन्य मंत्रियों से मिलकर इसमें रास्ता निकालने की पूरी कोशिश करेंगी। विशेष म्हणजे या मुद्द्यावर मिलच्या वतीनं अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही। त्यामुळे पेपर मिल प्रशासन स्वस्त बांबू मिळवण्यासाठी कामगारांच्या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव तयार करते की काय असा प्रश्न निर्माण झालाय। आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।